मुसळधार पावसामुळे पालघरच्या तांबडी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे लाकडं गोळा करायला गेलेला एक ग्रामस्थ नदीत अडकला। त्याला वाचवायला जायचं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हतं। तरी देखील 2 ग्रामस्थांनी युक्ती लढवत अडकलेल्या या ग्रामस्थाची सुटका केली आहे। पाहूयात त्याच सुटकेचा हा थरार। मुसळधार पावसामुळे पालघरच्या विक्रमगडमधून वाहणाऱ्या तांबडी नदीनं उग्र रूप धारण केलं। नदीच्या मधोमध असलेल्या खडकावर एक पुसटशी हालचाल पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी काठावर धाव घेतली। 35 वर्षीय अंकुश पवार जीवाच्या आकांतानं मदतीसाठी आरडाओरड करत होते, मात्र नदीच्या प्रवाहामुळे पवार यांचा आवाज गावकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता। अंकुश पवार यांच्या हालचालीवरून ते संकटात सापडले असल्याची जाणीव गावकऱ्यांना झाली। अंकुश पवार यांना वाचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं, पण नदीचा प्रवाह पाहता कोणीही पुढे जाण्यासाठी धजावलं नाही। अखेर दीपक पवार आणि कलू डगला या दोघांनी शक्कल लढवली। अंकुश पवार यांच्यापर्यंत एक दोरी फेकण्यात आली। ग्रामस्थांनी फेकलेली दोरी पवार यांच्या हाती लागली, मात्र पुन्हा काठावर उभ्या असलेल्या ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण दोरीच्या सहाय्यानं बाहेर येतानाच अंकुश पवार पुन्हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले। पण त्यांनी दोरी घट्ट पकडून ठेवली असल्यामुळं ते सुखरूप नदी बाहेर आले। नदीमध्ये ते लाकूड होता, ते काढायसाठी मी गेलतो। इकडनं गेलो तर पाणी कमी होता, तिकडनं मग पाणी जास्त झाला, मग येता नाही येत। त्याच्यामुळे मी तिथं थांबलो थोडा वेळ, गावकऱ्यांनी मदत केली, आलो मी इकडून नदी इकडून। माझे नाव दीपक आंबू पवार। आमच्या गावातला एक माणूस अडकलेला आहे नदीमध्ये, म्हणून त्याला आम्ही मदतीसाठी आम्ही गेलो त्याला काढायसाठी। लाकडं गोळा करण्यासाठी नदीत गेलेल्या अंकुश पवार यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं त्यांच्यावर हे संकट ओढवलं। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी विक्रमगड तालुक्यातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कुलूप होतं, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। दरम्यान प्रसंगावधान दाखवून अंकुश पवार यांचे प्राण वाचवणाऱ्या ग्रामस्थांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे। संतोष पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पालघर।